नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या 2000 रुपयांच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, अखेर नमो किसान शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या तारखेपासून वितरित करण्यात येणार आहेत। लाभार्थ्यांची संख्या देखील आता घटलेली आहे। कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीचे 2000 रुपये पाठवले जाणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तेही आपण समजून घेऊयात। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर मग शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। वाढती उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, बाजारातील चढउतार आणि कर्जाचा वाढता बोजा यामध्ये ही योजना शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देणारी ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट आर्थिक मदत जमा केली जाते, ज्याला आजच्या भाषेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT असेही म्हटले जाते। त्यामुळे मध्यस्थांचा अडथळा न येता थेट मदत मिळते। ही या योजनेची मोठी जमेची बाजू आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांच्या संख्येत होत असलेली घट, परंतु अलीकडच्या काळात या योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते। सुरुवातीला जवळपास 56 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते। नंतर 21व्या हप्त्याच्या वेळी ही संख्या कमी होऊन 92 ते 93 लाखांपर्यंत आली। आता 8व्या हप्त्यासाठी केवळ सुमारे 90 लाखांहून जास्त शेतकरी पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे। ही घट केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून त्यामागे अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी दडलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, पात्रतेसाठी कडक नियम आणि पडताळणी, सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नव्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामुळे अनेक शेतकरी योजनेबाहेर पडले आहेत। दुहेरी नोंदणी, चुकीची माहिती तसेच मृत व्यक्तींच्या नावाने सुरू असलेले खाते अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी मोठी पडताळणी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये हजारो नावे यादीतून वगळण्यात आली। प्रशासनाच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असली तरी प्रत्यक्षात काही प्रामाणिक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसल्याचे चित्र आहे। मित्रांनो, योजनेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एका रेशन कार्डवर केवळ एका व्यक्तीलाच लाभ देण्याचा निर्णय। याआधी अनेक कुटुंबांमध्ये पती पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे मदत मिळत होती। नवीन नियमानुसार मात्र एका कुटुंबातून एकाच सदस्याला ही रक्कम मिळणार आहे। ग्रामीण भागात या निर्णयामुळे नाराजी दिसून येते, कारण अनेक कुटुंबे शेतीवरच पूर्णपणे अवलंबून आहेत आणि दोघेही सक्रिय शेतकरी आहेत। योजनेच्या पडताळणी दरम्यान आर्थिक बाबींनाही मोठे महत्त्व देण्यात आले। आयकर रिटर्न्स भरणारे, नियमित पगाराचे उत्पन्न असलेले किंवा इतर सरकारी योजनांतून पेन्शन घेणारे शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत। सरकारचे म्हणणे आहे की यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल। मात्र अल्पभूधारक शेतकरी ज्यांना शेतीव्यतिरिक्त फारसे उत्पन्न नाही त्यांच्यासाठी हा निर्णय त्रासदायक ठरत आहे। सध्या ग्रामीण भागात एकच प्रश्न ऐकायला मिळतो, तो म्हणजे 8वा हप्ता कधी जमा होणार। निवडणुकांचे वातावरण जवळ येत असल्याने या हप्त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। काही सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। अधिकृत घोषणा नसल्यामुळे मात्र शेतकरी संभ्रमात आहेत आणि वारंवार बँक फेऱ्या मारताना दिसत आहेत। अनेक शेतकऱ्यांना त्यांचे नाव यादीत का नाही याचे स्पष्ट कारण मिळत नाही आहे। विशेषतः वृद्ध आणि कमी शिक्षित शेतकऱ्यांना ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि डिजिटल प्रक्रियांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तलाठी, कृषी सहाय्यक आणि पंचायत कार्यालयांमध्ये याबाबत चौकशीसाठी गर्दी वाढली आहे। शेतकरी संघटनांकडून या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी जोर धरत आहे। नमो शेतकरी योजनेचा मूळ हेतू शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे। मात्र पात्र शेतकरीच जर योजनेबाहेर पडत असतील तर त्याचा लाभ किती जणांपर्यंत पोहोचतो हा प्रश्न उपस्थित होतो। काही तज्ज्ञांच्या मते केवळ कागदपत्रांवर आधारित निर्णय न घेता प्रत्येक प्रकरणाचा मानवी दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे। सरकार आणि प्रशासनाने संवाद वाढवून शेतकऱ्यांचा विश्वास टिकवणे ही काळाची गरज आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीच्या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती ती आपण समजून घेतलेली आहे। पण सोबतच रेशनच्या संदर्भातली देखील एक महत्त्वाची अपडेट आली होती, तीही आपण सोबतच समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे दोन्ही निर्णय तुम्हाला कसे वाटतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।